लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी आली असून लाडक्या बहिणींच्या खात्यावर आता 3000 रुपयाची रक्कम जमा झालेली आहे। सरकारने निवडलेल्या 12 बँकांमध्ये लाडकी बहीण योजनेचा हप्ता आज जमा झालेला आहे। अखेर हप्ता वाटपाला सुरुवात झाली असून एकनाथ शिंदे साहेबांनी डीबीटीचं बटन दाबलं आहे। शिंदे साहेबांनी 12 बँकांची यादी जाहीर करत या 12 बँकांमध्ये लाडकी बहीण योजनेचा हप्ता आज सोडल्याचं जाहीर केलं। त्यामुळे आजच लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये 3000 रुपयाची रक्कम जमा झाली आहे। या ठिकाणी काही खाजगी बँका आहेत तर काही सरकारी बँका आहेत। काही खाजगी तर काही सरकारी बँकांमध्ये आज लाडकी बहीण योजनेचा हप्ता जमा झाला आहे। आपण पाहणार आहोत की कोणत्या 12 बँकांमध्ये लाडकी बहीण योजनेचा हप्ता जमा झालेला आहे। 15 मिनिटापूर्वी काही बहिणींना लाडकी बहीण योजनेचा हप्ता जमा झालेला मेसेज आलेला आहे, तर काही बहिणींना 5 मिनिटापूर्वी 3000 रुपयाचा लाभ मिळालेला आहे। बहिणींकडून आम्हाला तसे फोन देखील आले आहेत। लाडकी बहीण योजनेचा हप्ता रक्षाबंधनाच्या आधी खात्यामध्ये जमा झाला असून 3000 रुपयाची रक्कम लाडक्या बहिणींना मिळाली आहे। तर लाडक्या बहिणींनो, आपण पाहणार आहोत की कोणत्या 12 बँकांमध्ये आज लाडकी बहीण योजनेचा हप्ता जमा झाला। डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून लाडक्या बहिणींना पैसे मिळालेले आहेत। 12 बँकांची निवड सरकारने केलेली आहे। जाणून घेऊयात की 12 बँका कोणत्या आहेत। लाडक्या बहिणींनो, आपल्या राज्य सरकारकडून बँकांना 990 कोटी रुपयाचा चेक देण्यात आलेला आहे। लाडकी बहिणींच्या खात्यावरती पैसे जमा करण्याचा आदेश देखील सरकारने बँकांना दिलाय। यामध्ये आपले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांनी 12 बँकांना चेक देऊन बहिणींच्या खात्यावर पैसे सोडण्याचा आदेश दिला आहे। त्यामुळे आजच 12 बँकांमध्ये खातं असणाऱ्या महिलांना लाभ मिळत आहे। लाडकी बहीण योजनेअंतर्गत बहिणींच्या खात्यावर पैसे जमा होण्यासाठी ठराविक बँकांची निवड सरकारकडून करण्यात आली। बऱ्याच बँकांचा प्रॉब्लेम होत होता आणि महिलांच्या खात्यामध्ये पैसे जमा होण्यासाठी अडचणी निर्माण होत असल्यामुळे सरकारने हा महत्त्वाचा निर्णय घेतलेला आहे। यामध्ये काही खाजगी बँकांची निवड करण्यात आलेली आहे तर काही सरकारी बँकांची निवड करण्यात आली। रिझर्व्ह बँकेकडून मान्यता असलेल्या बँकेमध्ये आज लाडकी बहीण योजनेचा हप्ता जमा झालेला आहे। लाडक्या बहिणींनो, जर तुमच्याही बँकेचं नाव या 12 बँकांच्या यादीमध्ये असेल तर तुम्हालाही आज लाडकी बहीण योजनेचा हप्ता मिळणार आहे। लाडकी बहीण योजनेचा हप्ता आज फक्त याच 12 बँकांमध्ये जमा झालेला आहे। त्यामुळे बँकांमध्ये कोणतीही मिनिमम बॅलन्सची अट नसणार आहे। पैसे जमा झाल्या बहिणी बँकेमध्ये जाऊन पैसे काढून आणू शकतात। सरकारने आज फक्त या 12च बँकांमध्ये हप्ता सोडल्याचं जाहीर केलेलं आहे। लाडक्या बहिणींनो, जर तुमचं बँक सेटिंग ॲक्टिवेटेड असेल, तुमचा आधार नंबर तुमच्या बँक खात्याशी लिंक असेल आणि बँकांच्या यादीमध्ये तुमच्या बँकेचं नाव असेल तर आज रात्रीपर्यंत तुमच्या खात्यावर कोणत्याही क्षणी 3000 रुपयाची रक्कम जमा होऊ शकते। लाडकी बहीण योजनेचा हप्ता रक्षाबंधनाच्या आधी बहिणींना मिळणार असल्याचं एकनाथ शिंदे साहेबांनी सांगितलं होतं आणि अखेर रक्षाबंधनाच्या आधी हे पैसे तुम्हाला मिळत आहेत। त्यामुळे तुमच्यासाठी आनंदाची बातमी तर आलेलीच आहे, परंतु तितकीच महत्त्वाची बातमी देखील आलेली आहे। कारण ज्या बँकांमध्ये मान्यता आहे, ज्या बँका पात्र ठरलेल्या आहेत, अशाच बँकांमध्ये हा हप्ता जमा होत आहे। त्यामुळे बहिणींनो, लक्षपूर्वक ऐका की सरकारकडून कोणत्या 12 बँकांची निवड करण्यात आलेली आहे। सरकारने एक नवीन बँकांची यादी तयार केलेली आहे आणि त्याच यादीमध्ये या बँका आहेत। पैसे जमा होण्यासाठी पात्र ठरलेल्या बँकांमध्येच आज पैसे जमा झालेत। ज्या बँकांकडे तांत्रिक अडचणी होत्या त्या बँकांची नावं आता लाडकी बहीण योजनेचा हप्ता जमा होण्यामधून वगळण्यात आलेली आहेत। त्यामुळे लाडक्या बहिणींनो, एकदा लक्षपूर्वक बघा की तुमच्या बँकेचे नाव या बँकांच्या यादीमध्ये आहे का। जर असेल तर तुम्हाला लाडकी बहीण योजनेचे 3000 रुपये मिळणार आहेत। लाडकी बहीण योजनेचा हप्ता येण्यासाठी अनेक महिलांना खूप प्रतीक्षा करावी लागली, परंतु आज अखेर सोन्याचा दिवस लाडक्या बहिणींसाठी उगवला आहे। लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी आली असून लाडक्या बहिणींना आता हप्ता मिळत आहे। 3000 रुपयाची रक्कम लाडक्या बहिणींच्या बँक खात्यामध्ये जमा झालेली आहे। तर चला पाहूया कोणत्या 12 बँकांमध्ये आज लाडकी बहीण योजनेचा हप्ता जमा झालेला आहे। रक्षाबंधनाच्या आधी 3000 रुपयाची रक्कम कोणत्या बँकेत जमा झाली आहे ते पाहूया।
एक तासाभरापासून लाडक्या बहिणींना 3000 रुपये येऊ लागलेत। तर त्यामध्ये जी पहिली बँक आहे ती म्हणजे ICICI बँक। ICICI बँकेमध्ये अनेक लाडक्या बहिणींना 3000 रुपयाची रक्कम मिळाली आहे। ज्या लाडक्या बहिणींचं खातं ICICI बँकेमध्ये आहे त्या लाडक्या बहिणींना रक्षाबंधनाचा हप्ता मिळाला। लाडक्या बहिणींनो, तुम्ही ज्या हप्त्याची वाट बघत होता, इतक्या दिवस बघत असलेली प्रतीक्षा आता संपली असून तो हप्ता अखेर लाडक्या बहिणींनो तुमच्या खात्यात जमा होण्यास सुरुवात झाली। शिंदे साहेबांनी हप्ता सोडला असून तो हप्ता HDFC बँकेमध्ये देखील जमा झाला आहे। HDFC बँकेमध्ये 3000 रुपये लाडक्या बहिणींना मिळाले आहेत। लाडक्या बहिणींनो, जर तुमचं खातं ॲक्सिस बँकेमध्ये असेल तर लाडक्या बहिणींनो आज ॲक्सिस बँकेमध्ये पैसे जमा झाले आहेत। ज्या महिलांचं खातं ॲक्सिस बँकेमध्ये आहे त्या महिलांना 5 मिनिटापूर्वी पैसे जमा झाल्याचा मेसेज आला आहे। त्यानंतर कॅनडा बँकेमध्ये सुद्धा लाडकी बहिणींनी खातं काढलेलं आहे। कॅनडा बँकेमध्ये ज्या लाडक्या बहिणींनी आपलं खातं लाडकी बहीण योजनेसाठी जोडलेलं आहे त्या लाडक्या बहिणींना आज 3000 रुपयाची रक्कम मिळालेली आहे। रक्षाबंधनाचा हप्ता या बँकेमध्ये जमा झाला आहे। त्यानंतर पंजाब अँड सिंध बँकेमध्ये देखील आज 3000 रुपये जमा झालेले आहेत। लाडकी बहिणी योजनेचे पैसे जर तुम्ही आधार कार्ड लिंक केलं असेल आणि तुमचं खातं महाराष्ट्र बँकेमध्ये असेल तर तुम्हाला आज मिळणार आहेत। लाडकी बहीण योजनेचा लाभ इंडियन बँकेमध्ये खातं असणाऱ्या महिलांना देखील मिळाला आहे। रक्षाबंधनाच्या आधी बँक ऑफ इंडिया बँकेमध्ये लाडकी बहीण योजनेचा हप्ता जमा झाला असून आज बँक ऑफ इंडियामध्ये खातं असणाऱ्या महिलांना 3000 रुपये मिळालेले आहेत। 3000 रुपयाची रोख रक्कम लाडकी बहीण योजनेअंतर्गत बँक ऑफ बडोदामध्ये खातं असणाऱ्या महिलांना आज मिळाले। लाडक्या बहिणींनो, सर्वात महत्त्वाची बँक असणारी सरकारी बँक यामध्ये लाडकी बहीण योजनेच्या हप्त्यासाठी पात्र ठरली आहे ती म्हणजे स्टेट बँक ऑफ इंडिया। स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये 3000 रुपयाची रक्कम आज जमा झाली असून महिलांना रकमेचा लाभ मिळत आहे। फेडरल बँकेमध्ये लाडकी बहीण योजनेचा हप्ता आज जमा झाला असून 12 जिल्ह्यांच्या यादीमध्ये फेडरल बँकेचा समावेश आहे। फेडरल बँकेमधील महिलांना आज 3000 रुपये मिळालेले आहेत। पोस्ट बँकेमध्ये लाडकी बहीण योजनेचा हप्ता जमा झाला असून 3000 रुपयाची रक्कम ज्या महिलांचं खातं पोस्ट बँकेमध्ये आहे त्या महिलांना मिळालेली आहे। लाडक्या बहिणींनो, या 12 बँकांची यादी सरकारकडून जाहीर करण्यात आली होती आणि शिंदे साहेबांनी या 12 बँकांमध्ये पैसे सोडल्याचं जाहीर केलेलं होतं। त्याचबरोबर अजितदा पवारांनी 12 बँकांमध्ये निधी सोडल्याचं जाहीर केलं। या 12 बँकांमधील महिलांना खरंच आज पैसे मिळालेले असून 3000 रुपयाची रक्कम